कागल नगरपालिकेच्या जी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली, कच्ची यादी पब्लिश झाली, त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं कागल नगरपालिकेचे CEO आणि संबंधित BLOनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमकं आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे CEO आणि संबंधित BLO यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतो आहे. पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर 10मध्ये 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे. त्याची संबंधित तक्रार आम्ही COना दिली पण आहे. पण माझा असा विषय येतो की 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं BLOनी कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली? प्रभाग नंबर 10 सोडा, त्यांचं कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही. म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का असा प्रश्न मला COना विचारायचा आहे आणि CO काय करत होते. दुसरा विषय की 822 नावं दुबार आहेत. आमदारकीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत. त्याच्यात आणि काय तर 10-15 नावं वाढली असतील. पण 1 वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत, तर परत विषय येतो की नगरपालिकेचे CO काय काम करत आहेत की 822 दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि आमदारकीपासून आहेत. हे काय असं मागच्या 3-4 महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत, आमदारकीपासून ही कंटिन्यूड आहेत. तर CO नेमकं 28,000 मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्नचिन्ह आहे. संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये 458 लोक मयत झालेली आहे. त्याच्यामध्ये 80% लोक आमदारकीलाच मयत झाली होती, त्या काळात झाली होती, तिथून आता ॲड झाली. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते ह्यातून डिलीट झालं असेल. परत प्रश्न येतो की प्रशासनाने BLOना सांगितले की प्रत्येक घरात जावा, प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोक राहतात, काय लोक राहतात, घरामध्ये कोण हयात आहे का नाही. म्हणजे आता बघा 458 लोक जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत, ही हयातमध्ये ठेवली आहेत आणि 342 लोक ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केले. तर नेमकं BLO काय करतायत आणि BLOचं चेन ऑफ कमांडवरती CO राहतो ते काय करतायत. प्रभाग क्रमांक 2मध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर 124मध्ये 2495 सिरियल नंबर, 2498 सिरियल नंबर, 2500 आणि 2503 आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो. मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे. एकाच व्यक्तीचं 4 वेळा मतदान आलेलं आहे. मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली जाऊन हे चेक करा. प्रभाग क्रमांक 11 जो शेवटचा प्रभाग आहे, 3 उमेदवारांचा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये फक्त 2388 मतदान. पण प्रभाग नंबर 9 जो 2 उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये 3792 मतदान. ही अशी तफावत प्रभाग रचनेवेळी आम्ही तक्रार केली होती. जेव्हा प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेलं मतदान त्यावेळी 3200 होतं, पण आता फायनल झालेलं मतदान ऑलमोस्ट 3800पर्यंत गेले. तर ह्या प्रभागामध्ये हे असं तफावत का. आणि विशेष म्हणजे याच प्रभागामध्ये हे आपण सगळ्यांनी ऐका, 171 नंबरचं घर आहे. परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनेक्शर्समध्ये देतो, इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे. फक्त 6 लोक राहतात फिजिकली ॲक्च्युली आणि तिथं 36 लोकांची नोंद आहे. आता BLOनी जाऊन हे फिजिकली चेक केलं का. आणि कुठंतरी नियम पाहिजे ना, एका घरामध्ये एवढ्या साईजमध्ये किती लोक राहू शकतात. 36 लोकांची नोंद जेव्हा एकच पत्ता येतो, COना हे रेड फ्लॅग झालं नाही का. COनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे 36 लोक राहतात का. मग BLOनी कसला सर्वे केला आहे आणि 36 लोकांची नोंद झालेली आहे. आणि त्याच प्रभागामध्ये बूथ नंबर 34 आणि 35मध्ये 106 मताची उच्चांकित वाढ झाली. म्हणजे मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रभाग नंबर 9 हा COचा आवडता प्रभाग आहे का. कारण त्याच्यामध्ये पूर्ण मताचं कॅल्क्युलेशन वेगळं केले, एकाच घरामध्ये 36 लोकांची नोंद आहे आणि सगळ्यात हायस्ट मताची नोंद वाढ या प्रभागाच्या 2 बूथमध्ये 34 आणि 35मध्ये झालेली आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की इतक्या वेळा एक्सटेन्शन्स देऊन इलेक्शन कमिशननी या गोष्टींचा घोळ कसा होतो. माझा आक्षेप CO आणि संबंधित BLO मी कलेक्टर साहेबांना सांगितलं ह्याचं तुम्ही चेकिंग करा. आणि मी वैयक्तिक सांगतो की याच्यात मला न्याय मिळाला नाही
तर सीओच्या या कारभाराविरुद्ध मी कोर्टात जाणार आणि उद्या जर कोर्टाने ताशेरे ओढले तर ते सीओच्या आयुष्यभर लाईफमध्ये तो रिमार्क राहणार आहे आणि या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळेल यासाठी आज भेट होती. त्यांची बाजूची तक्रार असो का आमच्या बाजूची तक्रार असो, एका नियमामध्ये जे तुम्हाला बोगस वाटते, चुकीचं वाटते, सरसकट उडवा. स्वागत करतो, सरसकट उडवा. विषय त्यांचा माझा काही नाही. कारण आम्ही आज जे आक्षेप घेतोय, आता उदाहरण 422 मयत ही सगळी काय माझीच आहेत का? मतदार कोणाची पण असू शकतात ना. जर त्यांनी जे शेवटी आता हे बघा, बरं झाला हा मुद्दा मांडला, त्यांनी पण जी तक्रार केली आहे याचा अर्थ ते कोणावर तक्रार करायला लागले कारभाराबद्दल. आमचे विरोधक पण जाऊन तक्रार करतात काही नावांबद्दल. कोणाच्या कारभारावर आला आक्षेप आला परत? BLO आणि CO. सो त्यामध्ये आम्ही एकमत आहोत ना. तर ते पण तेच म्हणायला लागलेत की BLOनी असे आणि बोगस मतदान वाढ कशी केली. सो आमचा पण विषय तोच आहे आणि त्यांचा विषय तोच आहे. सो त्याच्यामुळं मला वाटतं की CO आणि BLOवर ही कारवाई व्हायला पाहिजे. BLOवर राजकीय दबाव आहे असं वाटतं का? कारण स्पेसिफिक मतदारसंघांमध्ये प्रभागांमध्ये हा प्रकार दिसतो. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. CO आणि BLO माझा आक्षेप आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्या पुढे अशा काही गंभीर गोष्टी करताना त्यांना काहीतरी वचक पाहिजे, भीती पाहिजे, हा आमचा हेतू आहे.